आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 2025साठी मोठा निधी मंजूर. हा निधी कशासाठी आहे? 4 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहूया सविस्तर. 5 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी विविध शैक्षणिक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. हा निधी बीम्स प्रणालीद्वारे प्राप्त होऊन संबंधित अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला आहे. निधी कशासाठी देण्यात आला आहे? या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला निधी मुख्यतः पुढील कारणासाठी वापरण्यात येणार आहे. PM पोषण योजना, मिड डे मील, प्राथमिक शाळांसाठी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी अन्नधान्य खरेदी, वाहतूक, स्वयंपाक व्यवस्थापन व देखरेख, केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त सहभाग, अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी योजना, SC/ST विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहाय्य, आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना आर्थिक मदत, वसतिगृह, तुकडी सहाय्य व सुविधा. गव्हर्नन्स कार्यक्रम, शालेय प्रशासन डिजिटल प्रणालीद्वारे सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सेवा, माहिती व्यवस्थापन व पारदर्शकता वाढविणे. माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सहाय्यक, आदिवासी भागातील माध्यमिक शाळांना अनुदान, अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना आर्थिक मदत. क्रीडा सुविधा विकास, राज्यातील क्रीडा सुविधाचे सर्वेक्षण, खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे. निधी वापराबाबत कडक अटी. शासनाने निधीचा वापराबाबत विशेष अटी घातल्या आहेत. निधी केवळ मंजूर उद्देशासाठी वापरणे बंधनकारक. लाभार्थ्यांना पैसे ECS द्वारे थेट बँक खात्यात. मासिक खर्च अहवाल सादर करणे आवश्यक. जुना निधी खर्च न झाल्यास नवीन निधी मिळणार नाही. अपार व गैरवापर टाळण्यासाठी कडक तपासणी. ह्या निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पोषण सुधारणे, गरीब दलित आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत, डिजिटल शिक्षण व्यवस्था मजबूत करणे, शाळा व महाविद्यालयांचा दर्जा वाढवणे, क्रीडा क्षेत्राला चालना देणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. निष्कर्ष: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला मंजूर करण्यात आलेला निधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः PM पोषण योजना, आदिवासी व दलित विद्यार्थी शिक्षण, डिजिटल व्यवस्था आणि क्रीडा सुविधा यासाठी हा निधी उपयोगात येणार असून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यास मदत होणार आहे. GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. 2025-26 अनुदान वितरण 4 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा निधी कशासाठी? हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.